विचार करा. संजय निरुपम म्हणताय शिवसेनेमध्ये 2 गट निर्माण झाले. नाही, शिवसेनेमध्ये एकच गट आहे. त्या गटाचं नाव आहे माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांच्याच माध्यमातून आज आम्ही मार्गक्रमण करतोय. शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांचे विचार पोचवण्याचं काम शिवसेना म्हणून आम्ही करतोय. संघटनेचे पदाधिकारी मंत्री म्हणून आमदार म्हणून आम्ही करतोय. संजय निरुपम यांचं मला काल फोन आला होता. ह्या संदर्भात त्यांनी माहिती विचारली, त्यांनी पत्रही दिलं. मी संजय निरुपम साहेबांच्या मागणीवरून 28च्या ऐवजी 29 एप्रिल मंत्रालयामध्ये बैठकीचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे. काही लोकांनी सर्वसामान्य रिक्षावाल्यांना भडकवण्याचं काम केलं. त्यांना असं सांगितलं की तुमचं लायसन्स रद्द होईल, तुमचं परवाना रद्द होईल, तुमचं जे परमिट दिलं आहे ते रद्द होईल. माझं हेच म्हणणं आहे की 1989 सालचा हा कायदा 2019 साली त्यामध्ये आम्ही सुधारणा केली होती. कालही आम्ही त्यामध्ये सुधारणा करून अजून नवीन त्या कायद्यामध्ये जे काही ओला उबेर रॅपिडो टू व्हीलरचे जे प्रवासी आहेत त्या ॲग्रिगेटर पॉलिसीमध्ये सुद्धा ह्या कायद्याची आणि मराठी भाषाची अंमलबजावणी करण्याची सूचना होती. प्रामुख्यानं संजय निरुपमांचं असं म्हणणं होतं त्यांनी बघा विरोध आम्ही सांगितलं की जबरदस्ती जर तुम्ही ह्या पद्धतीने करा तर ते योग्य होण्याने रोजीरोटीचा प्रश्न आहे. मी स्पष्टपणे सांगतो की हे सुसंस्कृत राज्य आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये नोकरी धंदा व्यवसाय निर्माण करणारं हे राज्य आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस एकनाथ शिंदे साहेब आणि पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारने देशामध्ये जास्तीत जास्त उद्योग आणणं रोजगार निर्मिती करणं हे आमचं कर्तव्य आणि त्या माध्यमातून आम्ही पुढे जातोय. पहिल्या क्रमांकाचं राज्य करण्याचा आम्ही निर्धार केला आणि अशा परिस्थितीमध्ये कोणाचा रोजगार हिरावून घेणं हे आम्ही बिलकुल सहनी करू शकत नाही आणि आम्हाला ते चालूही शकतो. आम्ही स्पष्टपणे सांगतो महाराष्ट्रामध्ये कायदा आहे त्या कायद्याचं पालन करायला हवं आणि त्या कायद्यानुसार मराठी भाषेचा जो ज्या पद्धतीनं रिक्षा चालक टॅक्सी चालक किंवा ओला उबेर रॅपिडो टू व्हीलरचे जे चालक आहेत त्यांनी मागचे जे प्रवासी नसलेले आहेत ते जर मराठीमध्ये तुमच्याबरोबर संवाद साधत असतील तर तुम्ही त्यांच्याशी मराठीमध्ये संवाद साधलाच पाहिजे. हे महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर मराठी अनिवार्य मराठीचा आदर तुम्हाला राखलाच पाहिजे. राजभाषा मराठी आहे आणि परिवहन मंत्री म्हणून मी काही नवीन कायदे काढलेले नाही. जुने जे कायदे आहेत त्याची अंमलबजावणी तुम्ही करताय का हे फक्त मी बघतोय. संजय निरुपमांना सुद्धा मी त्या बाबतीत 29 तारखेला ज्या ज्या लोकांनी विरोध केला म्हणजे शशांक रावांची संघटना या लोकांनी आमंत्रित केलं आहे. तुम्हाला काय हवं आहे काय नको आहे ते आम्हाला सांगा आम्ही देऊ. परंतु तुम्ही आडमुठेपणा कराल. तुम्ही जर सांगाल नाही आम्ही हिंदीशिवाय दुसरी भाषा बोलणार नाही तर हे चालणार नाही. हा महाराष्ट्र आहे सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि परिवहन मंत्री म्हणून तुमच्या डिपार्टमेंटच्या लोकांची जबाबदारी आहे तुमचं लायसन्सची पाहणी करणं तुमचं जे तुम्हाला टॅक्स दिलेला आहे तो योग्य आहे का तुम्ही कायद्याचं पालन करून ऑटो रिक्षा चालवताय का टॅक्सी चालवताय का त्याचबरोबर तुम्हाला जे परमिट दिलेलं आहे ते बोगस कागदपत्राच्या आधारे तुम्ही परमिट मिळवलं आहे का. कारण अनेक लोकप्रतिनिधींनी आम्हाला तक्रारी केल्या की बोगस परमिट आहेत आणि असे बोगस परमिट घेऊन जर तुम्ही काम करत असाल रस्त्यावर रिक्षा आणत असाल त्यामध्ये काही बांगलादेशी घुसखोर सुद्धा आहेत अशा तक्रारी प्राप्त झालेल्या ह्याची पाहणी करणं आमचं कर्तव्य समजतो आम्ही. आणि त्याचबरोबर मराठी भाषा तुम्हाला येते का जी मराठी भाषा प्रवाशांना फार महत्त्वाची आहे. कारण आमच्या गावाखेड्यातून आलेला गडचिरोली चंद्रपूर या भागातून आलेला आमचा आदिवासी पॅसेंजर आहे जो तुमच्या रिक्षात किंवा टॅक्सीत बसला त्याला हिंदी भाषा तर आमची गोष्ट मराठी बरोबर येत नसतं त्याच्या भाषेशिवाय आणि तो जर हिंदीमध्ये बोलू शकला नाही तो तुम्ही त्याच्याशी आम्ही असे अनेक प्रकार घडलेले भांडणं झालेली आहे तक्रारी दाखल झाल्या पोलीस स्थानकामध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे हे असे प्रकार आहेत ते आम्ही घडवून घेऊ बिलकुल चालू देणार नाही. मला कायद्यानुसारच काम करावं लागेल कारण कायद्यापेक्षा मोठा नाही आहे म्हणजे कायद्यामध्ये तरतुदी आहे त्याचं जर पालन होत नसेल तर मला कारवाई तुमच्यावर करावीच लागेल.